नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण जाणून घेणार आहोत की शरीरावर तीळ असणं शुभ असतं की अशुभ, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार सर. सर, तुमच्या कार्यक्रमात लोकशाही मराठीमध्ये सगळ्यात आधी खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर, तुमच्याशी तर चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची अनेक सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपले शंका निरसन तुम्ही करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मी स्वागत करते आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की अनेकांच्या चेहऱ्यावर तिळाचं चिन्ह असतात, म्हणजे शरीरावर अनेक ठिकाणी किंवा चेहऱ्यावर कुठेही तीळ असतं, मात्र ते तीळ शुभ असतं की अशुभ असतं? हो, मी पण पाहिलेलं आहे आणि खूप लोकांच्या मनात हा एक संशय राहतो की जर तिळ खूप काही ठिकाणी आहेत तर ते शुभ असतात की अशुभ. जर तिळ खूप जास्त आहे तर निश्चितपणे आपण त्यांना शुभ म्हणू शकत नाही, म्हणजे तो एक प्रश्नचिन्ह आहे. आणि कधी कधी काय असतं, म्हणजे जास्त तिळचं चिन्ह असल्यावर कधी कधी शारीरिक रोग आणि शारीरिक आजार पण वाढतो. म्हणून हा विषय वैद्यकीय विषय. पण कधी कधी हे पाहिलेलं आहे की बाबा जर तुमच्या चेहऱ्यावर 2-3 तिळ आहेत आणि त्यांचा वेगळा वेगळा स्वभाव आहे, हा फक्त एक चिन्ह नाही आहे, हा तुमची आर्थिक स्थिती कशी राहील, तुमचे लोकांसोबत संबंध कसे राहणार, हे सगळं दाखवत आहे. तर आज मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या चेहऱ्यावर तिळ आहेत आणि हा तुमच्या म्हणजे राईट बाजूला, तर निश्चितपणे हा एक शुभ संकेत आहे. म्हणजे तुमच्यासाठी हा शुभ आहे. सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला त्याचा दिवस पण खूप चांगला जाणार. पण जर बाईतर्फे तिळ आहेत त्याला आपण शुभ म्हणू शकत नाही. अजून एक विषय, चेहऱ्यावर जर खूप काही लोकांचे आपण तिलक लावताय ना, तर इथं तिळ राहतो. हा म्हणजे यासारखं तिळचं निशाण तुमच्या सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यात सुख समृद्धी खूप भेटणार. पण कधी कधी संबंधमध्ये यश येत नाही. याचा अर्थ असा आहे, म्हणजे खूप लोक तुम्हाला धोका देणार, म्हणजे माणसाला संबंधमध्ये यश भेटत नाही. जर तुम्ही कुणासाठी कितीही सॅक्रिफाईस केलं आणि काही केलं पण समोरून कधीच आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही. जर माथेवर तिळ आहे तर पण तुमच्यासाठी शुभ आहे. आणि खूप काही लोकांच्या इथं थोडीवर तिळ राहतो. त्याचा अर्थ काय, हा एक खूप शुभ संकेत. आणि यासारख्या माणसांना खूप ऐश्वर्य भेटतो. म्हणजे त्यांची ब्रँडिंग किंवा जर त्यांच्या काही काम व्यापार ते करताय ना, त्याच्यामध्ये त्यांना नाव खूप भेटतो. त्यांचं नाव, यश, ऐश्वर्य, तर त्यांच्यासाठी हा सारखा तिळ खूप शुभ आहे. ते डिपेंड करतो की तुमचं जे तिळ आहे ते कोणती जागावर आहे. पण सगळे चिन्ह हे काही ना काही म्हणजे तुम्हाला दिशा दाखवता. यांना फक्त तुम्ही चिन्ह म्हणजे चिन्ह समजायची एक चूक करू नका. दर चिन्ह काही ना काही तुम्हाला दिशा दाखवतो. आणि जर तुम्हाला कळलं की यासारखं चिन्ह आपल्याकडे आहेत, ते आपल्याला कोणती दिशेला जायचं, तर निश्चितपणे तुमचा रस्ता खूप सोपा होऊन जाईल. निश्चितच. आता सर, तुम्ही म्हणालात की कुठेही तीळ असणं आपल्याला ते आपली दिशा ठरवतं. आता चेहऱ्यावरील कोणत्या ठिकाणी तीळ असणं चांगलं मानलं जातं, शुभ मानलं जातं?
जी, मी आधीच सांगितलं की जे आपण तिलक लावताय ना आपण, जर कुणाच्या माथेवर तिल आहेत, हा सगळ्यात शुभ चिन्ह आहे. सगळ्यात शुभ चिन्ह आहे. म्हणजे यासारखं जे लोक आहेत, जर त्यांनी कुणासोबत पार्टनरशिप ही केली, म्हणजे व्यापारमध्ये पार्टनरशिप केली किंवा यांच्या नावावर जे त्याचे कुटुंबचे जे लोक आहात त्यांनी काही जमीन घेतली किंवा काही निवेश केला, तर त्यांना त्याचा खूप लाभ भेटतोय. पण दुर्भाग्यवश यांना संबंधमध्ये यश भेटत नाही. म्हणजे जर यासारखे लोकांना कुणावर विश्वास ठेवला, तर समोरून त्यांना त्याबद्दल काही जास्त यश भेटत नाही. हा एक दुर्भाग्यपूर्ण आहे. पण लोकांसाठी तो खूप शुभ आहे आणि त्याला आर्थिक स्थिती किंवा त्याची जी प्रोफेशनल लाईफ आहे, त्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्याला खूप जबरदस्त सक्सेस भेटणार. म्हणजे हा सारखा चिन्ह जे माथेवर जे चिन्ह आहे तिलचा, तो खूप शुभ आहे. म्हणजे जे तुम्ही आता प्रश्न विचारला. पण अजून खूप ठिकाणी जे तिल राहते त्यांचे पण वेगळे वेगळे प्रभाव आहे. पण सगळ्यात शुभ चिन्ह जे आहे ते माथेवर. आणि तुम्ही बघा, म्हणजे यासारखे तिलचे निशाण माथेवर ते खूप कमी लोकांचे राहते. म्हणजे तुम्हाला गालवर भेटणार, थोडीवर भेटणार, ठीक आहे. पण ते माथेवर जे चिन्ह राहते ते खूप कमी, आणि ज्या लोकांचे आहेत त्यांच्या एकदम नैया पार होऊन जाते. नक्कीच. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेकांच्या तळहातावर देखील तीळ असतात. नेमका त्याचा अर्थ काय असतो? हो, हा पण म्हणजे याचा पण वेगळा वेगळा प्रभाव आहे. मी खूप काही लोकांची हस्तरेखा पाहतो. त्या काळात मला हे दिसतंय क्लिअर की हो, खूप काही लोकांचे तिल आहात. पण हा निर्भर करतो की तुमची हस्तरेषामध्ये जे तिल आहेत ते कोणते पर्वतवर आहे. म्हणजे हा हस्तरेषा आहे, तर हस्तरेषामध्ये ते पर्वत राहतात, ठीक आहे. तर जर तुमच्या तिल तुमच्या शुक्र पर्वत पर आहेत, शुक्र पर्वतवर तिल राहणं हा सगळ्यात शुभ संकेत आहे, सगळ्यात मोठा शुभ संकेत. म्हणजे यासारखे लोकांकडे धनची, पैशांची, वैभवची कधीच कमी राहत नाही. आणि याच्यामध्ये अजून एक विषय मी सांगतो. जसं तुम्ही मुठ्ठी असं बंद केली, आणि मुठ्ठी बंद केल्यानंतर आणि तो तिल तुम्हाला सुद्धा दिसत नाही, तर यासारखा तिल होणं हा खूप शुभ आहे. म्हणजे हा तुमची हथेली आहे. तर हा जे शुक्र पर्वत आहे ना, तर शुक्र पर्वतभर म्हणजे आपण जेव्हा मुठ्ठी बंद केली आणि मुठ्ठी बंद केल्यानंतर आपल्याला तो तिल दिसतंय, तर त्याला आपण जास्त हे करत नाही. पण जर मुठ्ठी बंद केल्यानंतर तो तिल तुम्हाला सुद्धा दिसत नाही, म्हणजे तो तिल सगळ्यात शुभ आणि तुम्हाला खूप संपत्ती देणाकारक तिल चिन्ह आहेत. म्हणजे त्याच्या कनेक्शन मंगलसोबत पण होणार, तर तुमच्याकडे संपत्ती म्हणजे संपत्ती बाळवते. आणि तुम्हाला त्या तिलमुळे तुम्हाला खूप आर्थिक स्थितीमध्ये सुधार येणार. आणि लोकांसाठी जे तुमचे कुटुंबातील जे लोक आहेत, कुटुंबचे जे लोक आहात, त्यांच्यासाठी पण तो खूप शुभ राहतो. नक्कीच. सर, मात्र अनेक लोकांच्या शरीरावर अनेक तीळ असतात. मात्र ते चांगले असतात की वाईट असतात, म्हणजे त्याची पडताळणी करणं गरजेचं आहे? हो, एकदम. जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त जर चिन्ह आहेत, जास्त तेल आहेत, तर त्याच्याबद्दल आपण काही विचार करत नाही. पण जर वेगळे-वेगळे अंगावर आणि 1-2 तेल आहे, तर त्याच्या काही ना काही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून काही ना काही शुभ आणि अशुभ संकेत राहतो. जसं मी तुम्हाला सांगतो, खूप काही लोकांच्या पायाच्या खाली तेल राहतो. हा म्हणजे खूप कमी लोक असतात असं. पण ज्या लोकांच्या पायाखाली तेल राहतो, त्यांच्या पाया जर कुणाच्याही घरात पडलं, म्हणजे यासारखे लोक जर आपल्या घरी आले, तर आपलं भाग्य बदलून जातो. म्हणजे इतका शुभ चिन्ह आहे. आणि अशी कल्पना आपल्याला राहत नाही. आता आपण जसं तुमच्या घरी कोणी संत आले, कोणी ब्राह्मण आले, पंडित आले, तर आपल्या घरी कसं एकदम म्हणजे आपण खूप शुभ मानतो, बाबा आपल्याला आज आशीर्वाद भेटणार आणि आपलं आज घर एकदम हे होऊन. तसंच जर यासारखं कोणी माणसं आलं आणि त्यांनी जर पाय ठेवला ना आपल्या घरी, 100% तुमचे दिवस बदलून जाणार. म्हणजे तुमची दिशा जर दुर्दशामध्ये आहेत आज, तर निश्चितपणे तुमचं भविष्य,
तुमच्या भाग्य त्यांच्यामुळे बदलणार. आणि तुमच्या घरच्या जर कोणी माणसं असं आहेत तर मी तर तुम्हाला एकच सांगतो, त्यांच्याकडून रोज आशीर्वाद घ्या. आणि याच्यामध्ये अजून एक विषय, जर दाया म्हणजे जे आपला राईट पाया राहतो ना, तर राईट पायाला जर आहेत तो खूपच शुभ आहे. तर त्याला आपण सौभाग्याच्या प्रतीक मानतो. म्हणजे हा साक्षात सौभाग्याच्या प्रतीक आहे. तर यासारखे पाय ज्या घरीत आहात तर मी तो एकच सांगतो, त्यांच्याकडून रोज आशीर्वाद घ्यायचा. आणि आशीर्वाद त्यांच्या भेटला, तुम्हाला सक्सेस भेट. निश्चितच. म्हणजे तुम्ही सर दिलेली माहिती ही खरंच प्रेक्षकांना भावेल ऐकून. मात्र तुमच्याशी अनेक चर्चा करायचीच आहे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेकदा असंही म्हटलं जातं की उजव्या किंवा डाव्या हातावर तीळ असलं की धन प्राप्त होतं. तर नेमकं कोणत्या हातावर तीळ असल्यावर धन प्राप्त होतं, ही गोष्ट कितपत खरी आहे? आता तुम्ही जे कितपत खरी आहे जे तुम्ही विचारताय ना, तर हा काही म्हणजे मी काही मनाने बोलत नाही. हा एक सामुद्रिक शास्त्र आहे. याचे म्हणजे जे आपण जसं ज्योतिषशास्त्रवर आपण बोलताय ना, तसं हा एक सामुद्रिक शास्त्र आहे. सामुद्रिक शास्त्रमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर खूप जबरदस्त चर्चा आहे. आणि सामुद्रिक शास्त्र काही कोई छोटं शास्त्र नाही, खूप मोठं शास्त्र आहे. तर त्यानुसार आपण जे सांगतो की तुम्ही जे विचारलं की कोणतं, आता हात तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, दाय हातवर जर चिन्ह आहेत तर निश्चितपणे तो आपल्यासाठी खूप शुभ राहतो. आणि चेहऱ्यावर पण दाय बाजूला जर आहेत तर खूप शुभ राहतो, म्हणजे राईट बाजूला. पण निर्भर करतो तुमचा तो तिल जे आहे ते कुठे आहे. जे मी सांगितलं हस्तरेषामध्ये पण तुम्हाला पाहावं लागेल. आणि चेहऱ्यावरती ते माथेचा जे फल आहे तो वेगळा आहे, ठुड्डीवर वेगळा आहे, गालवर वेगळा आहे. तर वेगळे वेगळे प्रभाव असतात. निश्चितच. सर आत्तापर्यंत तुम्ही तिळाचे किती शुभ फायदे आहेत, म्हणजे तीळ असणं किती शुभ असतं, किती शुभ संकेत देतात, आपल्या पायावर तीळ असल्यावर आपण समोरच्यांसाठी किती भाग्यवान आहोत हे देखील तुम्ही सांगितलंत. मात्र आता मला असं विचारायचं आहे की तीळ असणं हे शुभच असतं, अशुभ संकेत देखील देतात का तीळ? हो, अशुभ पण देत आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही पायावर जे तेल तुम्ही आता बोलले की पायावर तुम्ही सांगितलं, पायावर तेल होणं हा लोकांसाठी खूप चांगला आहे. पण ज्या माणसाच्या पायाखाली तेल राहतो तो घरीपासून दूर राहतो, म्हणजे शिक्षणासाठी त्याला दूर जावं लागतं. अच्छा. आणि आर्थिक म्हणजे जे व्यापार किंवा नोकरी वगैरे जे करताय लोक, त्यासाठी पण लोकांना बाहेर जावं लागतं. म्हणजे ते घरी लोकांजवळ राहत नाही. म्हणून मी सांगितलं की जर तुमच्या घरी कोणी असा माणूस आला, कसं काय आपले लोक तर राहत नाही, कसं काय त्यांच्या ते पायाखाली तिळ आहे तर निश्चितपणे त्यांना बाहेर जावं लागणार. पण जर कोणी असं आलं, आता माझी मुद्रा अशी म्हणजे मी असं बसलेलो, निश्चितपणे जर पायाखाली तिळ आहे तर कोणी बघू शकतं. आणि जर कुणाला दिसलं ना तर निश्चितपणे तुम्ही आशीर्वाद नक्की घ्या. आणि जर ते कोणी संत आहेत, कोणी आचार्य आहेत, त्यांच्या आशीर्वाद तर नक्की घ्यायचा. आणि जे तुम्ही आता विचारला की अशुभ संकेत, वोटावर जे चिन्ह राहते, म्हणजे कधी कधी काय असतात लोकांच्या वोटावर तिल राहते, ते वोटावर जास्त हे म्हणजे भाग्यकारक आणि फलकारक नाही. म्हणजे आपण हे म्हणू शकत नाही की हा अशुभ आहे. म्हणजे जर वोटावर तिल असलं तर त्यांचं काही अशुभ होणार असं आपण म्हणू शकत नाही. पण शुभ चिन्ह म्हणजे आपण ते पण म्हणू शकत नाही. बरोबर. की बाबा यांच्यासोबत असं होणार तसं होणार. आणि कधी कधी काय असतं, जे आपण हे जे पर्वत राहते ना, हा पर्वत जे पर्वत आहे ना, ते पर्वतवर जर तिळ आहेत तर त्यांना पण आपण जास्त शुभ सूचक आपण म्हणत नाही. पण जर तुमच्या, जे मी आता ऑलरेडी सांगितलं की शुक्र पर्वत, म्हणजे जर तुम्ही मुठ्ठी बंद केली आणि शुक्र पर्वत तुमच्या तिल तुम्हाला सुद्धा दिसत नाही मुठ्ठी बंद केल्यावर, तो खूप शुभ आहे तुमच्यासाठी. पण जे सांगितलं तर वोटावर चिन्ह होणं, वोटावर तिल होणं ते अशुभ म्हणू शकत नाही, पण त्याचे काही शुभ प्रभाव नाही आहे. सर मला पुढे असं विचारायचं आहे की मुलींच्या चेहऱ्यावर तीळ असतात किंवा शरीरावर कुठे जास्त तीळ असल्यावर त्याचा स्वभावाशी काही मिळता जुळता संबंध असतो का? हो, तुम्ही खूप काही वेळ पाहिलं असेल की खूप काही जे आपली नारी शक्ती म्हणजे मुलींना इथं बोहोवर तिल राहतो, म्हणजे ते खूप शुभ आहे. म्हणजे सुख समृद्धी जर आपण पाहिलं तर त्यासाठी खूप शुभ आहे. पण महिलांना त्यामुळे क्रोध जास्त येतो, म्हणजे राग खूप येतो त्यांना, म्हणजे रागवर नियंत्रण राहत नाही. आणि जर
तुमच्या चेहऱ्यावर जर महिलांना इथं तिल आहेत तर तो सौंदर्याचा प्रतीक आहे, पण सौंदर्यासोबत त्यांच्या वाणीमध्ये पण खूप मिठास राहते, म्हणजे त्यांची वाणी पण गोड राहते. पण जे इथं तिल राहतो म्हणजे बोंच एकदम हा साईडला, तर तो तिल त्यांना राग वाढवतो. म्हणजे खूप काही तुम्ही जर महिलांना पाहिलं असेल की त्यांच्या ते राग करताय नंतर त्यांना खूप म्हणजे एक पश्चाताप पण वाटतं, पण त्या काळात त्यांना नियंत्रण रागवर राहत नाही. आणि नियंत्रण जर रागवर नाही राहिलं तर काय होतं की निश्चितपणे जे तुमचे संबंध आहे, तुमचे जे रिलेशनशिप, ते रिलेशनशिपमध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार. म्हणजे एकमेकाशी जर लग्न झालेलं आहे तर एकमेकाशी संबंध पटत नाही, संबंध जुळत नाही. आणि नंबर 2, घरातलं जे आपलं माहोल जे आहे ते पूर्णपणे खराब होऊन जातं. तर याचा जे प्रभाव आहे ते स्वभाव पण म्हणजे खूप फरक पडतोय. म्हणजे स्वभावावर तुमच्या त्याचा खूप प्रभाव राहतो. म्हणून याचा अर्थ असा आहे की जर यासारखा काही चिन्ह आहेत तो दैवी आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही, तुम्ही काही करू शकत नाही. पण त्याचा जर विपरीत प्रभाव तुम्हाला पडतोय तर त्याचे समाधान आहे, तुम्ही समाधान करू शकता 100%. निश्चित. आता जर आपण म्हटलं की चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती मुलींच्या जास्त तीळ असेल तर त्याचा स्वभावावर परिणाम होतो, जास्त क्रोधित होतात महिला. मात्र हे मला पुढे असं विचारायचं होतं की हे तीळ असणं करिअरसाठी किती भाग्यासाठी चांगलं आहे करिअरच्या बाबतीत? ते तुम्ही प्रश्न केला, हां. पण ते फक्त असं नाही आहे की मुलींना राग येतोय, फक्त म्हणजे जे महिला वर्ग आहे त्यांना राग येतो असं नाही. कसं काय, ते आपला प्रोग्राम पाहताना त्यांना आता तर 100% राग येणार की गुरुजी फक्त आणि फक्त म्हणजे आमच्याबद्दल सांगताय. म्हणजे हा जे सामुद्रिक शास्त्रानुसार हा प्रश्न दोघांवर लागू होतो, अच्छा. म्हणजे महिलांवर पण आणि पुरुषांवर. पुरुषांवर. पण फक्त म्हणजे तुम्ही प्रश्न केला तर हा एकदम खरं आहे की मुलींना थोडंसं तिलच्या जास्त. जे राहतो ते थोडं जास्त राहतो. हं, हं. आणि मला वाटतं तो सौंदर्याचा प्रतीक आहे साक्षात. तेच माझं पुढे असं म्हणायचं होतं की या तिळासंबंधित आपल्या म्हणजे पुरुषांना म्हणा किंवा स्त्रियांना म्हणा, तिळाच्या संबंधित ह्याचा काही करिअरशी निगडीत काही संबंध आहे? हो, निश्चितपणे. जर जसं मी तुम्हाला सांगितलं की पुरुषांच्या जर दाया पायाखाली जर तलवावर तिल आहेत तर निश्चितपणे त्यांचं करिअर खूप चांगलं राहतो. आणि ते काय, म्हणजे ते जर वयोवृद्धही झाले तरी ते काम करताय. म्हणजे त्यांना घरी बसणं एकदम शक्य नाही आहे. तुम्ही खूप लोकांना पाहत असाल की त्यांची वय खूप झाली पण तरी ते घरी बसत नाही, त्यांना काम करणं खूप आवडतं. आणि खूप काही लोक असे पण असतात की त्यांची वय जर 40, 45, 50 ही झाली तर त्यांना वाटतं ते खूप वयोवृद्ध झाले आणि काम करायची त्यांची इच्छाशक्ती राहत नाही. तर हा जे तिल आणि चिन्ह म्हणजे तुमचा उत्साह पण वाढवतो. म्हणजे तुमच्यामध्ये करिअरच्या प्रती, तुमच्या करिअरमध्ये एक उत्साह, ऊर्जा हे पण वाढवते. तर हा जे चिन्ह आहेत त्यांच्या फक्त सौंदर्य किंवा स्वभाव असा नाही आहे की सौंदर्य आणि स्वभावावर त्यांचा फरक पडतो, प्रभाव पडतो. त्याचा प्रभाव करिअरवर खूप जास्त पडतो. निश्चितच. म्हणजे तिळाचे शुभ संकेत किंवा काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्हाला शेअर केल्यात. परत करिअर बाबतीत तीळ असणं किती महत्त्वाचं आहे, स्वभावाबाबतीत किती महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासोबत आमच्या प्रेक्षकांना सांगितलात. याचे फायदे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होतील आणि तुम्ही इथे आलात, आमच्याशी चर्चा केली, छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रवृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद, खूप खूप अभिनंदन. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.